स्वयंभू गणेशाचे जागृत स्थान. महागणपतीचे दर्शन घ्यायचे का? नमस्कार मंडळी, ज्योती व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण येतोय पुणे नगर महामार्गावरील अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध असलेल्या रांजणगाव महागणपती मंदिरात. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक आहे आणि अत्यंत शक्तिशाली गणपतीचे स्थान मानले जाते. या मंदिराचा प्रवेशद्वार खूपच भव्य आहे. दाराजवळ 2 भले मोठे हत्ती आपले स्वागत करतात. कमानीवर आपल्याला अष्टविनायकाचे दर्शन होते. प्रवेशद्वारापासून साधारणतः 5 मिनिटे चालत आपल्याला मंदिरापर्यंत जाण्याचा कालावधी लागतो. मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि समाधानी आहे. आजूबाजूला हिरवळ आहे. मंदिर परिसरात पूजेच्या साहित्याची दुकाने आहेत. तिथे तुम्हाला पूजेचे साहित्य, फुले, हार, प्रसाद, पेढे, नारळ हे सर्व मिळू शकते. या मंदिरात विराजमान आहेत महागणपती. असे मानले जाते की भगवान शंकराने स्वतः या गणेशाची उपासना करून त्रिपुरासुराचा वध केला. मूर्ती ही स्वयंभू असून ही फार प्राचीन आहे. मूर्तीची एक गुप्त मूळ मूर्ती आहे जी फक्त खास प्रसंगी दाखवली जाते. या महागणपतीला महाटकट असे नाव आहे. या मंदिराचे बांधकाम पेशव्यांच्या काळात झाले आहे. मंदिराच्या उंच कमानी, पाषाणस्तंभ आणि सभामंडप यावरून त्या काळातील स्थापत्यशास्त्राची छाप स्पष्टपणे दिसते. माधवराव पेशवे यांनी हे मंदिर पूर्ण केले होते अशी आख्यायिका आहे की येथील सूर्यकिरणे थेट मूर्तीवर पडतात. इथे दररोज सकाळी आणि संध्याकाळी महाआरती होते. गणपती भक्त मोठ्या भक्तिभावाने या आरतीत सहभागी होतात. खास करून गणेश चतुर्थी, संकष्टी आणि भाद्रपदात इथे हजारो भाविकांची गर्दी असते. पुण्याहून अवघ्या 50 किलोमीटर अंतर असलेले हे ठिकाण एका दिवसाच्या भटकंतीसाठी अतिशय योग्य आहे.
शिरूर तालुक्यातले हे गाव नगर महामार्गावर असून रस्ता उत्तम आहे. खाजगी वाहन किंवा एस.टी. बसने सहज पोहोचता येते. तर मंडळी, ही होती आपल्या रांजणगाव महागणपतीच्या दर्शनाची छोटीशी यात्रा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तसेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.